महाराष्ट्रात आणि देशात लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न जेव्हा समोर येतो तेव्हा राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे असं म्हटलं जातं. पण दुर्दैवाने भारतात प्रत्येक मोठ्या पेपर फुटीच्या मागे आता राजकारणाचा वास यायला लागलाय. आणि म्हणूनच आज देशभरात एकच प्रश्न विचारला जातोय, नीट पेपर फुटीला जबाबदार कोण? फक्त काही दलाल, काही क्लासेसवाले, काही अधिकारी की संपूर्ण व्यवस्था? कारण प्रश्न फक्त पेपर लीकचा नाहीये, प्रश्न आहे त्या लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा, जे 2-2 वर्ष खोलीत बंद राहून अभ्यास करतात. आई वडील कर्ज काढतात, गावाकडची शेती विकली जाते आणि शेवटी निकाल काय? ज्याच्याकडे सिस्टीमची सेटिंग आहे, कनेक्शन आहे, पैशाची ताकद आहे, तो पुढे जातो आणि प्रामाणिक विद्यार्थी मागे पडतो. आणि म्हणूनच आता देशात संताप फक्त पेपर फुटीवर नाही, तर त्या पेपर फुटीला संरक्षण देणाऱ्या व्यवस्थेवर आहे. कारण लातूर मधल्या नीट पेपर फुटी प्रकरणाने तर सगळ्यांच्या अंगावर काटा आणलाय. सीबीआयने आरसीसी क्लासेसचे सर्वेसर्वा शिवराज मोटेगावकर यांना अटक केली आणि तपासात समोर आलं की प्रश्नपत्रिका 8 दिवस आधीच मिळाली होती. आता इथे सामान्य माणूस हादरतो, कारण नीट सारखी राष्ट्रीय परीक्षा ज्यावर लाखो विद्यार्थ्यांचं फ्युचर अवलंबून आहे, तिचा पेपर 8 दिवस आधी कुणाकडे पोहोचतो, म्हणजे सिस्टीम मध्ये किती मोठं रॅकेट बसलं असेल. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे हे फक्त पेपर लीक प्रकरण राहिलेलं नाहीये, तर आता त्याला अंधश्रद्धा, इन्फ्लुएन्स, पॉलिटिकल प्रोटेक्शन याचा वास येऊ लागलाय. कारण शिवराज मोटेगावकर यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये ते विद्यार्थ्यांवर तांब्यातून पाणी शिंपडताना दिसतात. आता विचार करा, देशातील सर्वात मोठ्या मेडिकल एंट्रन्स परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मंतरलेलं पाणी शिंपडलं जातंय आणि हे घडतंय शिक्षणाच्या नावाखाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संताप व्यक्त केलाय. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सवाल विचारला, हे अशोक खराच्या उष्ण जलपेक्षा वेगळं कसं? पण इथे मूळ प्रश्न वेगळाच आहे. अशा लोकांना एवढी हिंमत येते कुठून? कारण साधा क्लासवाला इतका पॉवरफुल होऊ शकत नाही, त्यामागे कुणाचा तरी हात असतोच. आणि म्हणूनच आता महाराष्ट्रात दबक्या आवाजात नाही, तर उघडपणे प्रश्न विचारला जातोय, या पेपर फुटी रॅकेटला सरकारमधल्या कुणाचं संरक्षण आहे का?